कधी आपल्याला असं जाणवतं का, माझं हृदय खूप जोरात धडधडतंय किंवा हृदयाचे ठोके काही चुकतायत? नमस्कार, मी डॉक्टर निखिल कुमार पटेल, इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आणि इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट. मी किम्स मानवता हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. आज आपण जाणून घेऊयात अरिथमियाज म्हणजे काय आणि ईपी स्टडीज म्हणजे काय. आता हृदयात 4 कप्पे असतात. आता वरच्या कप्प्यांना कसं कळावं की खाली काय चाललंय किंवा खालच्या कप्प्यांना कसं कळावं की वर काय चाललंय? तर यासाठी हृदयात एक नैसर्गिक इलेक्ट्रिकल सिस्टीम असते आणि जेव्हा या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये काही बिघाड होतो तेव्हा हे ठोके चुकतात आणि हे ठोके चुकल्यावर आपण त्याला अरिथमियाज असं म्हणत असतो. आता अरिथमियाज झाल्यावर आपल्याला सिम्पटम्स काय येऊ शकतात? छातीत धडधड होणे किंवा चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे यासारखे सिम्पटम्स आपल्याला जाणवतात. आता ह्या अरिथमियाजचं डायग्नोसिस किंवा निदान करण्यासाठी काय? तर ह्याचं निदान करण्यासाठी आपण ईपी स्टडीज म्हणजेच इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडीज हे करू शकतो. यामध्ये आपण पायातून आणि मानेतून काही कॅथेटर्स असतात जे हृदयात टाकतो आणि हे हृदयातील सिग्नल्स कॅप्चर करतं. हे सिग्नल्स बघून आपण हृदयात नैसर्गिक इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये काय बिघाड आहे हे जाणून घेऊ शकतो. ईपी स्टडीमध्ये आपल्याला लक्षात येतं की हृदयात अनियमित ठोके कुठून येत आहेत आणि त्या ठिकाणी आपण नंतर जाऊन रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी म्हणजे उष्णता देऊन ॲब्लेशन करू शकतो, जेणेकरून ते अनियमित ठोके पडणं बंद होईल. तर ईपी स्टडीची किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशनची गरज असल्यास किंवा अधिक माहिती हवी असेल तर किम्स मानवता हॉस्पिटल येथील ईपी क्लिनिकला भेट द्या. धन्यवाद.